नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आहे. राजस्थान हायकोर्टाने निर्णय दिलेला जो होता तो बदलून सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. हा निर्णय देत असताना पाठीमागील काही निर्णयांचा सुद्धा इथे त्यांनी पुरावा दिलेला आहे. सो एक महत्त्वाचा निर्णय सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. सो हा निर्णय नेमका काय आहे तर ओपनच्या जागा सर्व कॅटेगरीला देण्याबाबतला हा निर्णय आहे. निवडीची नेमकी प्रोसेस कशी असणार आहे, याच्यापूर्वी कशी होती, याच्यामध्ये काही बदल झाला का, यानंतर काय असू शकते, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. या संदर्भात कोर्टाचं जजमेंट सुद्धा आपल्याकडे आहे. फक्त मी व्हिडिओ ते दाखवत नाही, व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त न्यूज दाखवतो नेमकं काय प्रकरण आहे. सो कोर्टाचं जजमेंट तुम्ही गुगल करू शकता किंवा लागलं तर मला सांगा, मी तुम्हाला पाठवून पण देईल टेलिग्रामला. चला मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी मला सांगू इच्छितो की तुमच्या माहितीत जर असे कोणी विद्यार्थी असेल शिक्षक भरती संदर्भातले, तर त्यांना, आणि जे शिक्षक पण असतील अशा शिक्षक ज्यांना आता कंपल्सरी टीईटी असणार आहे, शिक्षक पात्रता परीक्षा, त्या संदर्भात पुढच्या वर्षामध्ये 2 टीईटी होणार आहे, जूनमध्ये आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये. त्यासाठी मार्गदर्शनच्या बॅचेस आपण चालू केलेल्या आहे. टीईटी 2026 ची ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे आणि तुम्हाला टीईटी बरोबर सीडी सुद्धा तयारी करता येणार आहे. दोन्ही बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. सेपरेट बॅचेस पण अवेलेबल आहे. तुम्ही शिक्षक भरतीची कोणती बॅच आमच्याकडे घेतली असेल तर तुम्हाला इथे 50% डिस्काउंटमध्ये ह्या बॅचेस अवेलेबल आहे. तुम्ही नवीन विद्यार्थी असाल तर टीईटी कुपन कोड वापरून 25% ऑफ घेऊ शकता. दोन्ही बॅचेसमध्ये तुम्हाला टीचिंग असणारे, पीडीएफ नोट्स असणारे, टेस्ट सिरीज आहे, त्याचं अनालिसिस आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन आणि काउन्सिलिंग सेशन, रिव्हिजन सेशन सुद्धा अवेलेबल असणार. सो नक्की जॉईन करा. जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिली किंवा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे, त्यांना कॉल करू शकता. त्याचबरोबर इग्नाईट पाठशाला नावाने शालेय जीवनातल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आपण चालू केल्या आहे. त्यातली ही एक बॅच आहे जवाहर नवोदय विद्यालयाची लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे. ही बॅच 27 जानेवारीपासून चालू होते. बॅच तुम्ही फ्रीमध्ये घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला या इथेला तुम्हाला नाव नोंदणी करायची आहे. इथे जर नोंदणी केली, इथे म्हणजेच इग्नाईट टॅलेंट हंट एक्झाम आहे, तुम्ही जर 600 विद्यार्थ्यांमध्ये निवड तुमची झाली तर जवळपास या सगळ्या विद्यार्थ्यांना 13 लाखाची शिष्यवृत्ती इग्नाईट अकॅडमी तुम्हाला देणार आहे. सो नक्कीच यासाठी तुम्हाला जर या एक्झामला तुम्हाला जॉईन करायचं असेल, नाव नोंदणी करायचं असेल, खाली डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक दिली आहे, त्यावरती क्लिक करून तुमचं नाव नोंदवू शकता. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा, ही बातमी आहे एबीपी माझाने दिलेली आहे. राजस्थान हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आला आहे. म्हणजे राजस्थान हायकोर्टने पहिला एक निर्णय दिला होता आणि हा बदल करून दुसरा आणि महत्त्वाचा फायनल म्हणून आपण त्याला हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. नेमकं काय प्रकरण होतं तुम्हाला थोडक्यात सांगतो. बघा, ही न्यूजला आलेली बातमी आहे. न्यूजला आलेली आहे. एससी, एसटी, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस खुल्या जागेसाठी पात्र होणार आहे. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि ऑगस्टाईन मसीह यांचा हा निर्णय आहे. नेमकं काय आहे थोडक्यात बघा. ही बातमी दिली साम टीव्ही. सरकारी नोकरीत ओपन कॅटेगरीच्या जागेवर एससी, एसटी, ओबीसीचाही अधिकार, एसटीची महत्वाची टिप्पणी. आता इथे एससी म्हणजे सुप्रीम कोर्ट आहे, इथे म्हणजे शेड्यूल कास्ट आहे. एससी, एसटी, ओबीसीला आता ओपनच्या जागा यापूर्वी पण मिळत नव्हत्या का, मग मिळत होत्या. आता पण ह्या न्यायालयाच्या एक कोर्टामध्ये केस गेली, त्या केसच्या अगेन्स्ट सुद्धा परत तोच निर्णय रिपीट झाला की ओपनच्या जागा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ मिळवल्यास त्याला मिळणार आहे, कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ही बातमी आहे 5 जून 2026 ची. बघा, आता यामध्ये काय सांगितलं थोडक्यात मुद्दा लक्षात घ्या की त्यांनी सांगितलं सरकारी नोकरीमधील आरक्षण आणि मेरिटनुसार सुरू असलेल्या चर्चेला, बघा आता सुद्धा खूप मोठ्या लेवलला ही चर्चा चालते की सर एखादा विद्यार्थी आहे ओबीसीचा, ह्या ओबीसीच्या विद्यार्थ्याला ओपनच्या जागा पण देण्यात येतात. मात्र ओपनच्या विद्यार्थ्याला ओबीसी जागा मिळत नाही, साहजिक नाही मिळते, पण यांना ह्या जागा पण मिळतात. मग ओपनच्या विद्यार्थ्यांनी करायचं काय, हा महत्त्वाचा प्रश्न ओपनच्या विद्यार्थ्यांना पडलेला आहे. पण आतापर्यंत आपल्याकडे आरक्षण प्रोसेस जी चालू आहे ती तशीच चालू आहे. हा याच्यात बदल होणे कितपत योग्य आहे याबद्दल तुम्ही कमेंटमध्ये मला टाका. पण सध्या तरी सुप्रीम कोर्टाने पण निर्णय दिलेला आहे की या ओपनच्या जागा आहेत ना त्या प्रत्येक विद्यार्थ्याला मिळतात. सर्वोच्च न्यायालयाने अखेर पूर्णविराम दिला आहे आरक्षित वर्गातील एससी, एसटी, ओबीसी. आता इथे केंद्रामध्ये एससी, एसटी, ओबीसी चालतं, मग बाकीचे कुठे गेले तर बाकीचे जे असणारे म्हणजे काय, त्याला म्हणूया आपण ईडब्ल्यूएस, एससीबीसी, त्यानंतर केंद्रात चालणारे बघा एसबीसी किंवा एनटीचे सगळेच ब, क आणि ड, हे सगळ्यांनाच काय असणार आहे, ओपनच्या जागा मिळणार आहे. लक्षात घ्या, उमेदवारांना ओपन कॅटेगरीसाठी निश्चित केलेले कट ऑफ, आता ओपनचा कट ऑफला सगळेच जातात म्हणून ओपनचा कट ऑफ सगळ्यात जास्त असतो. कोणत्याही कॅटेगरीचा उमेदवार, कोणत्याही समांतर आरक्षणाचा उमेदवार ओपनला जातोच म्हणून तो कट ऑफ सगळ्यात जास्त लागतो. लक्षात घ्या.
घ्या, निश्चित केलेले जे कट ऑफ आहे गुण मिळवले तर तो ओपन कॅटेगरीतील पदांसाठी पात्र असेल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. सर्वोच्च न्यायालयाने या विरोधात आलेली याचिका फेटाळून लावली. म्हणजे ही याचिका पडली होती, हे चुकीचं होतंय, तर ही फेटाळून लावली आहे. शेकडो उमेदवारांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय महत्वाचा. यात काय म्हटलं होतं बघा, हे प्रकरण कुठलं आहे? हे प्रकरण आहे राजस्थान हायकोर्टामध्ये गेलेलं प्रकरण. राजस्थान हायकोर्ट आणि नंतर सर्वोच्च न्यायालय. राजस्थान हायकोर्टने सांगितलं होतं, एका भरती प्रक्रियेसंदर्भात निश्चित केलं की काही पदांसाठी भरती जाहीर केली होती. राखीव कॅटेगरीतील म्हणजेच SC ST OBC उमेदवारांना ओपन कॅटेगरीतील जागांवर नियुक्त केले जाणार नाही, असा नियम राजस्थान सरकारने स्थापित केला आणि त्याला दुजोरा दिला तो राजस्थान हायकोर्टने. यस, बरोबर यांचं. यासाठी त्यांनी काय मुद्दा इथे अपडेट केला? यासाठी त्यांनी बघा नियुक्त काय केलं, त्यांनी सांगितलं की राखीव कॅटेगरीतील उमेदवारांचे मार्क्स ओपन कॅटेगरीतील उमेदवारांपेक्षा जास्त असले तरीही त्यांची नियुक्ती या जागेवर होणार नाही, असे म्हटले होते. कोणी? राजस्थान हायकोर्टने म्हटलं होतं. यस, जर एखाद्या कॅटेगरीतला उमेदवाराला याची जागा फक्त कॅटेगरीमध्येच राहील, याला जरी जास्त मार्क पडले आणि ओपनच्या कट ऑफ पर्यंत गेले तरी तो ओपन मध्ये जाणार नाही, असं कोण म्हणतंय? राजस्थान हायकोर्ट म्हणतंय. मग त्यात सांगितलं बघा, राजस्थान उच्च न्यायालयाने असा युक्तिवाद केला की न्यायालयाने काय, राखीव कॅटेगरीतील SC ST उमेदवारांना ओपन कॅटेगरीतील जागा नियुक्त करणे म्हणजे, आता बघा हा मुद्दा काय, करणे म्हणजे काय, त्यांना दुहेरी फायदा देण्यासारखे आहे. म्हणजे बरोबर आहे बघा, याच्या पूर्वी पण आता आपण इथून पुढे पण असणार आहे. कॅटेगरीच्या उमेदवारांना काय, कॅटेगरीच्या पण जागा मिळणार आणि ओपनच्या जागा मिळत होत्या. म्हणजे असे काय दुहेरी त्यांना फायदा होत होता. ओके, असेल पहिला आरक्षणाचा लाभ आणि दुसरा ओपन कॅटेगरीचा जागेचा लाभ, असा दुहेरी लाभ त्यांना मिळेल, असं आर्ग्युमेंट करण्यात आलं. त्यावरती इथे राजस्थान हायकोर्टने सांगितलं की यस, यांना असं करता येणार नाही, यांना फक्त कॅटेगरीच्या जागा मिळतील, असं कोण सांगितलं? राजस्थान हायकोर्टने. मात्र ही केस गेली कुठे? उच्च न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये. मग सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं काय, ओपन म्हणजे सर्वांसाठीच. सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी. सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं काय होतं, यासाठी त्यांनी 1992चं इंदिरा साहनी केस, ही खूप गाजलेली केस आहे, यामध्ये आरक्षणाबद्दल सगळे मुद्दे जवळपास क्लिअर झालेले आहे. यावरती पाठीमागे व्हिडिओ मी घेतलेले ऑलरेडी. इंदिरा साहनी यांचा काय, हा त्यांनी काय दिलाय, प्रकरणाचा दाखला दिलाय त्यांनी. न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांनी या प्रकरणावर कठोर शब्दात टिप्पणी केली. कारण हे प्रकरण परत परत आमच्याकडे का आणतात? ऑलरेडी याच्यावरती मोठं सर्वोच्च बेंच बसलं होतं, मोठं बेंच बसून त्यांनी निर्णय दिला 1992ला. तरी पण असे प्रकरण येणं चुकीचे. म्हणजे ओपन या शब्दाचा अर्थ फक्त ओपन असा होतो, असे ते म्हणाले. म्हणजेच काय, तर ओपन कॅटेगरीत भरावायच्या जागा कोणत्याही विशिष्ट जाती किंवा वर्गाचे विशेष क्षेत्र नाहीत, त्या सर्वांसाठी खुल्या आहेत, असे दत्ता यांनी स्पष्ट केले. म्हणजे ओपनचा अर्थच आहे ओपन टू ऑल. ओपन म्हणजे ओपन, खुला, सगळ्या कॅटेगरीचे उमेदवार तिथे येऊ शकतात. याला स्पेसिफिक असं काही बाधित किंवा आरक्षित क्षेत्र नाहीये, हे कोणीही येऊ शकतं, असं यांनी दीपंकर दत्ता यांनी सांगितलेलं आहे. मग आता लक्षात घ्या, इथून पाठीमागे पण प्रोसेस अशीच होती. आत्ताही कोर्टात केस गेली, त्यांनी पण याचिका फेटाळून सेम प्रोसेस कंटिन्यू ठेवायला लावली. इथून पुढे सुद्धा तीच प्रोसेस असणार, यामध्ये बदल काय होणार नाही. पण नेमकी प्रोसेस काय, थोडक्यात नवीन विद्यार्थ्यांना माहिती असं म्हणून सांगतो. प्रोसेस कशी असते बघा, कॅटेगरीतला एखादा मेल घेतला, मी पहिलं उदाहरण घेतलं, कॅटेगरीतला मेल. कॅटेगरीचा मेल जर असेल, कॅटेगरीचा मेल कॅन्डिडेट असेल, तर याची निवड कुठे कुठे होते? 2 ठिकाणी होते, पहिली आणि दुसरी निवड. 2 ठिकाणी याच्या जागा, याचा विचार या जागेसाठी केला जातो. पहिला विचार त्याचा केला जातो, कॅटेगरीचा मेल जर असेल तर त्याला म्हणूया आपण कॅटेगरी जनरल मध्ये याचा विचार केला जातो, आणि दुसरा विचार ओपन जनरल मध्ये केला जातो. म्हणजे बघा, पहिले ह्या जागा भरल्या जाणार, ह्या जागा भरल्यानंतर ह्या जागा भरल्या जाणार आहे, लक्षात घ्या. दुसरा मुद्दा बघा, दुसरा मुद्दा काय आहे? दुसरा मुद्दा, आता इथे भरत असताना पहिला मी चुकून ओपन खालीवर केलं, मी हे असं करतो बघा. पहिला विचार काय, ओपन मध्ये होईल, याचा ओपन जनरल मध्ये होईल. कुठे? ओपन जनरल, आणि मग नंतर कॅटेगरी जनरल साठी विचार केला जाईल. आता दुसरं उदाहरण घेतो मी, कॅटेगरीची वुमन असेल, कॅटेगरी काय म्हटलं मी, वुमन घेतलेली आहे. मग याचा विचार 4 ठिकाणी होणार आहे. पहिला विचार होणार आहे ओपन वुमन रिझर्वेशन साठी होणार आहे. दुसरा विचार होणार आहे कॅटेगरी वुमन रिझर्वेशन साठी होणार आहे. तिसरा विचार होणार आहे ओपन जनरल साठी होणार आहे. आणि चौथा विचार होणार आहे कॅटेगरी जनरल साठी होणार आहे. बघा, बरोबर आहे. आता वुमनलाच आपण काय म्हणतो, समांतर आरक्षण म्हणतो.
बरोबर की नाही. आता बघा, जे उमेदवार हे जे समांतर आरक्षण घेणार आहे, सपोज एखादी महिला आहे, ह्या महिला समांतर आरक्षण घ्यायचं नसेल किंवा मिळत नसेल तर ही सुद्धा ह्याच प्रोसेसने जाणार, मग ह्या प्रोसेसने. आणि तिसरं, मी समांतर आरक्षण घेतलं ते असंच आहे समांतर आरक्षण, तरी पण मी इथे सांगतो, सपोज तिसरा उमेदवार घेतला मी, कॅटेगरी मधला आहे आणि त्याला समांतर आरक्षण आहे, उदाहरणार्थ त्याचं समांतर आरक्षण आहे दिव्यांग, त्याला आपण म्हणूया पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी. यामध्ये भरपूर आहे, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, खेळाडू, अनाथ असेल, भूकंप काय त्याला म्हणूया आपण अनाथ असेल, हे सगळेच याच्यामध्ये येणार. म्हणजे बघा, लक्षात घ्या, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त सगळेच अंशकालीन पण येणार याच्यामध्ये. म्हणजे जर हे समांतर आरक्षण कॅटेगरीच असेल तर याचा विचार पहिले कुठे होणार आहे, याचा विचार पहिले होणार आहे ओपन पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी. दुसरा विचार होणार आहे कॅटेगरी पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी, बरोबर आहे. तिसरा विचार होणार आहे ओपन जनरल साठी आणि चौथा विचार होणार आहे कॅटेगरी जनरल साठी. अशा पद्धतीनेच विचार केला जातो. बघा, पहिले ह्या जागा फिलअप करणार, मग खालच्या भरल्या जाणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही एखादं उदाहरण, चौथं मी असं येऊ शकतो, सर सपोज एखादं उदाहरण आहे, ओपनचा विद्यार्थी आहे आणि ओपन वुमन आहे किंवा ओपन पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी किंवा स्पोर्ट पर्सन किंवा समांतर आरक्षण असेल ओपनचं, तर यांना कुठे जागा मिळतात, तर यांना 2 ठिकाणी जागा मिळतात. पहिला विचार होतो ओपन समांतर आरक्षण जे काय असेल तर पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी, आणि दुसरा विचार ओपन जनरल मध्ये केला जातो. ओके, अशा पद्धतीने यांचा विचार केला जातो, लक्षात घ्या. म्हणजे पहिलं त्यांचं जे आरक्षण आहे ते आरक्षण पहिले फिलअप होणार आहे आणि मग उरलेल्या जागा फिलअप होणार आहे, त्यांना ओपनच्या जागा पण मिळतात. सो जो कट ऑफ लागेल ओपनचा सगळ्यात खालचा कट ऑफ, त्यानुसार तो जर ते बसत असेल तर तो विद्यार्थी जाऊ शकतो. सो थोडक्यात तुम्हाला प्रोसेस मी सांगितली, यात काही बदल झालेला नाहीये. आता सुप्रीम कोर्टामध्ये ही केस गेली होती, या केसचा पण निकाल असाच लागलेला की जे आतापर्यंत चालू आहेत त्यानुसार होणार आहे. सो आता या ठिकाणी म्हणू शकता ओपनचे विद्यार्थी, सर आम्हाला जागाच नाही आहे, पूर्वीपासून असंच चालू झालंय, याचा फायदा भलतेच घेऊन जात आहे. सो बघा, ही आरक्षणची प्रोसेस आहे, संविधानामध्ये लिखित स्वरूपातली प्रोसेस आहे. याला खूप मोठं चॅलेंज करावं लागणार, त्यानंतर हा निर्णय भविष्यामध्ये बदलू शकतो. पण सध्या तरी तुम्ही जर काय म्हणूया आपण लोकसंख्या गणना केली तर त्यामध्ये लक्षात येईल कोणाच्या जागा किती, कोणाच्या जागा किती. ते जर झालं तर भविष्यामध्ये याच्यात बदल होण्याचे चान्सेस असू शकतात. सो संविधानात मात्र हे सगळं असंच दिलेलं आहे आणि त्यानुसार ह्या कायद्यानुसार इथून पुढे पण चालू राहणार आहे. कोर्टाने स्पष्ट भाषेत ते सांगितलेलं आहे. सो तुम्हाला या मुद्द्यावरती, या निर्णयावरती काय वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमची कमेंट, तुम्हाला जे वाटतं ते व्यवस्थित तुमच्या वैचारिक लेवलला जाऊन विचार करून कमेंट नक्की मला द्या. हा व्हिडिओ आवडला असेल सगळ्यांना शेअर करा, तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि विशेष म्हणजे इग्नाईट अकॅडमीकडनं शालेय जीवनातल्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक परीक्षा आम्ही चालू केली आहे, ज्याला आपण इग्नाईट पाठशाला हे ॲप तुम्ही बघा यूट्यूबवरती अवेलेबल आहे किंवा ॲप डाउनलोड करा तुम्ही. यूट्यूबवर सगळं मोफत आम्ही देत असतो. तुम्हाला जर शालेय जीवनातली माहिती हवी असेल ना, हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण यावरती सगळीच माहिती, RT असेल, स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, सैनिकी स्कूल असेल, MTS, NTS, ऑलिम्पियाड असेल, ह्या सगळ्यांची माहिती आम्ही तिथे देत असतो. सो लगेच चॅनल इथे जाऊन सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्याकडनं काही माहिती मिस होणार नाही. तुमच्या घरात लहान मुलं असतील जे शिकताय तर त्यांच्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंटच्या काय काय योजना आहेत त्याची पण माहिती आम्ही देणार आहोत. सो लगेच काय करा, इग्नाईट पाठशाला हे ॲपवर जाऊन सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ही माहिती मिस होणार नाही. स्कॉलरशिपच्या बॅचेस फक्त 499 रुपयात चालू केल्या आपण. तुमच्या माहितीत कुणी असेल विद्यार्थी, तुमचा मित्राचे मुलं, नातेवाईकांची मुलं, त्यांनाही कळवा. ही सगळी टीम तुम्हाला इथे शिकवते. युट्यूबवर यांचे लेक्चर पण अवेलेबल आहे, डेमो लेक्चर बघा, आवडलं तर नक्की जॉईन करा, तुमच्या मित्रांनाही सजेशन द्या. या संदर्भात काही अडचण या नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज इग्नाईट अकॅडमीचे कोर्सेस तुम्ही परचेस करू शकता किंवा इग्नाईट पाठशालाचे कोर्सेस परचेस करू शकता. या सगळ्या मुद्द्यावरती सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंटमध्ये मला कळवा. आवडला व्हिडिओ तर लाईक करा. पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.